Hello guys, welcome to the Mahindra's Chemistry. My name is Pankaj Suryavanshi. I'm your teacher, friend and mentor and partner in journey for JEE Main, CET, NEET and which exam you want to face for physics only. First of all, congratulations all of you to get promoted from 11th to 12th due to the corona. You are so lucky. Except now we have a detailed syllabus on physics. We have to face the exam different levels, so there are some main segments which we have to study in a whole year for 11th to 12th. बघा 11th मध्ये आपल्याला जे स्टार्टिंगचे चॅप्टर्स होते ते बेसिक लेवलचे होते, बट 12th मध्ये आपल्याला त्या चॅप्टर्सचा इन डिटेल स्टडी करायचा आहे. इवन एन सी आर टी बेस जर बघितला तर थोडेसे चॅप्टर ॲड झालेले आहेत आणि थोडेसे चॅप्टर स्टेट बोर्डमध्ये ॲड झालेले आहेत. तर कंबाईन सिलेबस आपण घेणार आहोत. ईच अँड एव्हरी टॉपिक असा डिस्कस करू, असा स्टडी करू की तू कुठल्याही एक्झामला आपण फेस करणं इझी जाईल आपल्याला. त्याच्यावर न्यूमेरिकल प्रॅक्टिस असेल किंवा डे टू डे आपले जे डी पी बी असणार आहेत, अजून आपले रेग्युलर जे नोट्स असणार आहेत त्याच्या थ्रू बघूया इन डिटेल. नाव इन फिजिक्स देर आर मेन पार्ट्स. काही मेन पार्ट्स आहेत फिजिक्सचे, त्याच्या बेसिसवर आपले जे चॅप्टर्स आहेत ते अरेंज करण्यात आलेले आहेत. पहिला आहे मेन पार्ट तुमचा मेकॅनिक्स. मेकॅनिक्समध्ये तुम्हाला जसे की लेंथ, मास, टाईम या रिलेटेड व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. पूर्ण जो सिलेबस आहे ना तो फक्त या गोष्टींच्या मागे फिरणार आहे आपला फिजिक्सचा. लेंथ, मास, तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज माहीत असतीलच जे आपण 11च्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेत युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत: लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, amount of substance and luminous intensity, that is in candela and mole. या 7 गोष्टींच्या बाहेर आपल्याला काहीच शिकायचं नाहीये, लिमिटेड आहे. बघा बाउंड्रीज आहेत. इथे आपल्याला लेंथ, मास आणि टाइम हे मेकॅनिक्समध्ये शिकायचं आहेत. वेव्ज अँड थर्मोडायनामिक्स ह्या रिलेटेड असेल तुमच्या टेम्परेचर सोबत, दॅट इज इन केल्विन. हा केल्विनमध्ये दिलेला आहे बघा. हा टेम्परेचर असेल. टेम्परेचरच्या रिलेटेड कुठलाही टॉपिक असेल तर तो वेव्ज अँड थर्मोडायनामिक्समध्ये आहे. नंतर तुमचा हा करंट ऑल्सो यूज फॉर दी एम्पियर, ते आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये डिस्कस करायचं आहे. कॅन्डेला दॅट इज ऑप्टिक्समध्ये असेल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स तुमच्या केमिस्ट्रीमध्ये असणार आहेत. आणि इन डिटेल आपल्याला जो स्टडी करायचा आहे फिजिक्सचा तो याच्या बाहेर काहीच नाही आहे. तुम्हाला पाहायचं आधी मेकॅनिक्स, नंतर वेव्ज अँड थर्मोडायनामिक्स. आफ्टर दॅट वी हॅव टू डिस्कस दी ऑप्टिक्स अँड मॉडर्न फिजिक्स. याच्यामध्ये तुम्ही जे फिजिक्स सध्या यूज करतात, सेमीकंडक्टर असतील किंवा जे कम्युनिकेशन सिस्टमचे डिव्हायसेस असतील ते आपण मॉडर्न फिजिक्समध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. नाव नेक्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी. हा पण एक खूप मोठा पार्ट आहे की जो जास्तीत जास्त मार्क्सला विचारला जातो नीटमध्ये पण आणि जेईमध्ये पण. आणि लास्टला आपण मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये मॅग्नेट्स आणि इलेक्ट्रिसिटी या दोघांचं भारी कॉम्बिनेशन आहे. जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिक फील्ड होती तसंच मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. ते दोनही गोष्टींना आपण डिस्कस करणार आहोत या सेगमेंटमध्ये. त्याच्या आधी बघा जे 11चा जो सिलेबस होता, द 11th सिलेबस विल कवर्ड ऑलमोस्ट 16 to 17 चॅप्टर्स. तर या स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी या दोघांना कंबाईन करून आपण जो सिलेबस घेतला होता 11thमध्ये तो अशा प्रकारे होता. त्याचं एक इन शॉर्ट आपण डिस्कशन करणार आहोत आज. फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे फिजिक्सचा, जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे की जो आपल्याला काय काय शिकायचे आणि आपण काय शिकून आलेले आहात. आणि काही विद्यार्थी आपल्याकडे असे सुद्धा आहे की जे डायरेक्टली 12thमध्ये ते 11thमध्ये त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाही आहे, खूप आराम केला आहे लॉकडाऊनमध्ये आणि करोनाचा एन्जॉय केलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो सिलेबस आहे तो रिकॉल करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना थोडं इंटरेस्ट येईल की हां हे आपण शिकलं पाहिजे की जेणेकरून पुढे हा वापरात येणार आहे. बघूया एक एक चॅप्टर डिस्कस करूया. पहिला चॅप्टर होतं 11वीचा. 11चं पहिलं चॅप्टर होतं दॅट्स दी युनिट्स अँड मेजरमेंट. याच्यामध्ये आपण इन डिटेल पाहिलं की युनिट्स कसे कसे असतात. युनिट काय असतं? एक वर्ड आहे, एक युनिट आहे जे आपण यूज करतो एखादी क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी. युनिट्स आर यूज टू एक्सप्रेस ए क्वांटिटी की 2 किलो आहे, 10 किलो आहे, 5 किलो आहे, 2 लिटर आहे
3 ml आहे. तर ह्या ml, kg, केल्विन हे जे युनिट्स आहेत ते युनिट्स आपण इन डिटेल पाहिलेत या पहिल्या चॅप्टरमध्ये. आणि येथं या युनिट्सचं आपण काय केलं आहे, एक डायमेन्शन्स पण ॲड केलेत. डायमेन्शन्स बघा असे असतात की किती लेंथ यूज केली एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये. जसं की फॉर्म्युला असेल आपला फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन. त्याच्यामध्ये मास आहे, मास विचारलं एक वेळेस मास यूज केलं ना आपण. आणि ॲक्सलरेशन काय असतं, दॅट इज ॲक्सलरेशन मास इंटू, जसं फॉर्म्युला आहे फोर्सचा मास इंटू ॲक्सलरेशन, तसं ॲक्सलरेशनचं पण फॉर्म्युला आहे. तसंच ॲक्सलरेशनचं पार्ट आहे तुमची व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो व्हेलॉसिटीचा पण एक फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर इथे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे, तसं ॲक्सलरेशनमध्ये व्हेलॉसिटी अपॉन टाईम आहे. तसंच फोर्समध्ये मास इंटू ॲक्सलरेशन आहे. इच अँड एव्हरी जेवढा आपण क्वांटिटीज वापरल्या, जसं की M1 L1 T⁻², हा डायमेन्शन्स आहेत फॉर फोर्सचे. तसेच खूप सारे डिफरंट डायमेन्शन्स आपण लर्न केलेत कशामध्ये, युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये. तर ते थोडं रिकॉल केलं तर बरं होईल तुम्हाला. आणि अजून एरर्स पण याच्यात ॲड केल्या होत्या, जसं की रिलेटिव्ह एरर्स आहेत अँड डिफाईन्ड छोट्या एरर्स होत्या, मॅनमेड एरर्स आहेत, अजून इन्स्ट्रुमेंटल एरर्स आहेत अँड सो ऑन. नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं आपण स्केलर्स अँड वेक्टर्स. बघा स्केलर्स अँड वेक्टर्समध्ये अशा ज्या क्वांटिटीज आहेत की ज्यांना फक्त डायरेक्शन असेल का, नाही, मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन असेल असे असणार तुमचे वेक्टर्स क्वांटिटी. आणि अशा क्वांटिटीज की ज्यांच्याकडे फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही, अशा क्वांटिटीज आहे तुमच्या कोणत्या, स्केलर क्वांटिटीज. यांच्याबद्दल आपण डॉट प्रोडक्ट शिकले होते. अजून क्रॉस प्रोडक्ट पाहिला, क्रॉस प्रोडक्ट होता. जसं की ए आणि बी दोन वेक्टर असेल, ए बीचं डॉट प्रोडक्ट काढला तर त्याच्यामध्ये ए बी कॉस थिटा होता. आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये काय येईल तुमचा ए बी साइन थिटा. काय अँगल बिटवीन द टू वेक्टर्स ए अँड बी. आफ्टर दॅट वी डिस्कस मोशन इन अ स्ट्रेट लाईन अँड इन अ प्लेन. बघा मोशन आपण पाहिलं, ऑब्जेक्ट रेस्टला आहे की मोशनमध्ये आहे हे डिपेंड करतं ऑब्झर्वर जर तुमचा त्या ऑब्जेक्टच्या सोबतच मूव्ह करत असेल तर त्याला तो वाटेल की रेस्टला आहे ना. जसं की बसमध्ये बसलोय आणि आपल्या बाजूला एक व्यक्ती बसलाय, तर बस पुढे जात असेल आणि शेजारचा व्यक्ती आपल्या शेजारी तसाच बसलेला राहतो ना, तर आपल्याला काय वाटेल की तो रेस्टला आहे. बट बाहेरचे जे व्यक्तीज आहेत, बाहेरचे जे लोक आहेत कशाच्या, बसच्या बाहेरच्या, आणि आपण बसमध्ये, तर आपल्याला काय वाटतील ते लोक मागे जातात आणि त्यांना वाटेल की आपण पुढे जातोय. तर हे जे रिलेटिव्ह मोशन आहे त्या डिपेंडंट तुमची रेस्ट अँड मोशन ही फेज एक्सप्रेस करता येणार आहेत. तर याच्या बेसिसवर जो स्ट्रेट लाईनमध्ये मोशन असेल विदाउट चेंजिंग द डायरेक्शन, स्ट्रेट लाईनमध्ये मोशन असेल तर ते असतील तुमचे 1 डायमेन्शनलमध्ये. नेक्स्ट इन प्लेनमध्ये एक्स आणि वाय, जसं की अप अँड डाऊन. प्रोजेक्टाईल मोशन असेल तो अप जाईल, परत डाऊन करेल. 2D काम करेल ना, एक्स कडे पण वाढतं आणि वाय कडे पण वाढतं. जसं की हाईट त्याची वाय कडे जाते, वाय ॲक्सिसकडे, आणि लेंथ जी रेंज आहे ती तुमच्या एक्स ॲक्सिसकडे मूव्ह करणार आहे, वाढणार आहे. तर दॅट कम्स इन अ 2 डायमेन्शनल. असंच 3 डायमेन्शनल मोशन पण आहे आपल्याकडे. जसं की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये पाहतो आपण की गॅसचा जो इच अँड एव्हरी पार्टिकल आहे तो रँडमली मोशनमध्ये असणार आहे आणि तो 3D मध्ये काम करेल. तर जसं की 2D मध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन पाहिलं, तसंच सर्क्युलर मोशन पाहिलं, अजून रोटेशनल मोशन पाहिलं. या डिफरंट टाईपचे मोशन जे आहेत, जे लेंथ आणि मास आणि टाइम या तिघांशी रिलेटेड आहे, ते डिस्कस केलं आपण मोशन इन स्ट्रेट लाईन अँड इन अ प्लेनमध्ये. आफ्टर दॅट लॉज ऑफ मोशनचे काही नियम्स पाहिले आपण, न्यूटनने अरेंज केलेले आपल्यासमोर. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन अँड थर्ड लॉ ऑफ मोशन. तर या बेसिसवर जे लॉज ऑफ मोशन्स आहेत की एखादा ऑब्जेक्ट असा सोडला तर तो बाय ग्रॅव्हिटी खाली पडणार आहे, तर ह्याचे मागचे जे रूल्स आहेत ते डिस्कस केले आपण या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर वर्क, एनर्जी अँड पॉवर या तिघांचं जे स्ट्रॉंग रिलेशन आहे ते पाहिलं आपण या युनिटमध्ये, की वर्क नेमकं काय आहे, पॉवर काय असेल, तुमची किती वर्क केलंय तुम्ही कमीत कमी टायमामध्ये तो तुमचा पॉवर असेल. अजून एनर्जी असेल किंवा वर्क असेल तुमचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज अवर वर्क. या रिलेटेड फॉर्म्युलेस आणि ज्या क्वांटिटीज आहेत तिघांना रिलेटेड ते पाहिलं आपण या चॅप्टरमध्ये. याच्यानंतर आलं आपलं ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचे जे लॉज आहेत मोशनचे त्यांना तिघांना कंबाईन करून जो ग्रॅव्हिटेशनलचा आपण फॉर्म्युला फोर्स बनवला आहे, एक लॉ बनवला आहे की तिघांना कंबाईन केलं. तर तिथे जो फोर्स आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे की 2 masses हॅव्हिंग फोर्स बिटवीन इच अदर ड्यू टू देअर masses. 2 objects आर अट्रॅक्टेड टू इच अदर ड्यू टू देअर masses. त्यांच्या
मासमुळे, ज्याचं जेवढं जास्त मास तो तेवढा जास्त समोरच्याला अट्रॅक्ट करेल, त्याची एक फील्ड असते. कोणती फील्ड? एक ग्रॅव्हिटेशनल पूल असतो. जसं की आपल्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, त्याची जो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे स्मॉल जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर तो जो ॲक्सलरेशनचा पार्ट आहे तो आपण लर्न केला या चॅप्टरमध्ये. आणि जो फॉर्म्युला आहे फोर्सचा, F=G m1m2/r², त्यांच्यामधला जो फोर्स असतो, फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यांच्या सेंटरच्या डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. त्याचा एक फॉर्म्युला अरेंज केला होता, F=G m1m2/r². याचे रिलेटेड फॉर्म्युलेस पाहिले. अजून ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बी चेंज ड्यू टू हाईट, ड्यू टू डेप्थ, ड्यू टू the rotation of earth and due to the shape of earth. या चारही टॉपिक्सचं आपण डिस्कशन केलं की अर्थच्या सरफेसवर किती ग्रॅव्हिटी असते, अर्थच्या जेवढं आपण दूर जाणार तेवढी ग्रॅव्हिटी कमी होत जाईल की जास्त होत जाईल, किंवा अर्थच्या सेंटरला किती असते ग्रॅव्हिटी 0 असते ना, कारण अर्थचं मास तिथे म्हणजे तो पार्ट, डेन्सिटीचा पार्ट आपण ॲड केला होता तिथे. दॅट्स ऑल डिस्कस इन अ ग्रॅव्हिटेशन. आफ्टर दॅट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. इथपर्यंत बघा फक्त आपण लेंथ, मास, टाईम एवढंच खेळतोय. लेंथ, मास, टाईम या तीनही गोष्टींवरच डिस्कस करतोय आतापर्यंत. 7 चॅप्टर चालू झालंय तरीही तेच पाहतोय. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिडच्या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत, जसं की एखाद्या ऑब्जेक्टला आपण स्ट्रेच केला तर त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, आणि त्याची लेंथ चेंज झाली. फोर्स पर युनिट एरिया, एखाद्या एरियावर फोर्स अप्लाय केला तर त्याच्यावर जो अप्लाय केलेला फोर्स आहे त्याला आपण स्ट्रेस बोलणार आहे. स्ट्रेस इज फोर्स पर युनिट एरिया. अगेन स्ट्रेन असेल, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. किती चेंज हा झाला, याचे चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, दॅट इज अवर स्ट्रेस और स्ट्रेन. स्ट्रेस असेल फोर्स पर युनिट एरिया आणि स्ट्रेन असणार आहे STRAIN. स्ट्रेन इज अ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ और चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग चेंज इन डायमेन्शन लेंथचे रिलेटेड असतील तर यंग्स मॉड्युलस पाहिला आपण. यंग्स मॉड्युलस काय? यंग्स मॉड्युलस आहे तुमचा लिनियर स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन. नंतर आपण बल्क मॉड्युलस पाहिला. बल्क मॉड्युलस तुमच्या व्हॉल्यूमचे रिलेटेड आहे. व्हॉल्युमेट्रिक चेंज अपॉन ओरिजिनल चेंज म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, याच्या रिलेटेड बल्क मॉड्युलस पाहिला. नंतर तुमचा शियर मॉड्युलस पाहिला. शियर मॉड्युलस काय? एखाद्या ऑब्जेक्टला फक्त एखाद्या ॲक्सिसवर तो शिफ्ट होत असेल विथ अँगल थिटा, त्याचे रिलेटेड तुमचा शियर मॉड्युलस पाहिला. नंतर पॉयझन्स रेशो पण पाहिला आपण. पॉयझन्स रेशोमध्ये काय होतं? तुमचं लॅटरल स्ट्रेस अपॉन लॅटरल स्ट्रेन असतात, लॅटरल स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन. याचे रिलेटेड फॉर्म्युलेज आपण डिस्कस केले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये. नंतर होतं थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये काय की जेव्हा एखाद्या सॉलिडला आपण जर गरम केला तर तो एक्सपांड होतो, बरोबर. त्याचं टेम्परेचर जर कमी केलं तर तो काय होईल? कंप्रेस होईल. याचे रिलेटेड फॉर्म्युलेज आणि जे थेअरी पार्ट पाहिला आपण या चॅप्टरमध्ये, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. नंतर पाहिलं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये तुमचा जो आयडियल गॅस लॉ आहे PV=nRT, PV=nRT, या रिलेटेड फॉर्म्युलेज पाहिले. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अजून गाय-लुसेक लॉ. तर प्रेशर, इथं P आहे pressure, V volume, N a number of moles, the section, R is the universal gas constant, it is 3.81, and T is the temperature. याचे रिलेटेड व्हॅल्यूज पाहिल्या थर्मोडायनामिक्समध्ये. आणि डिफरंट प्रोसेस पाहिल्या, जसे की ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, ओके. आयसोथर्मल प्रोसेस आहेत, जसं की तुमचे शेअरिंगच्या रिलेटेड प्रोसेस असतील, एडियाबॅटिक प्रोसेस आहेत, आयसोकोरिक प्रोसेस आहेत, आयसोबारिक प्रोसेस आहेत. आयसोबारिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये तुमचा प्रेशर कॉन्स्टंट होता, आयडियल म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होता, आणि एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सर्व काही कॉन्स्टंट होतं. याच्या रिलेटेड फॉर्म्युलेज आपण पाहिले आणि डिफरंट प्रोसेस डिस्कस केल्या थर्मोडायनामिक्समध्ये. नंतर आलं वेव्ज. वेव्जमध्ये काय की मेकॅनिकल वेव्ज अँड नॉन मेकॅनिकल वेव्ज, या दोन पार्ट्सवर आपण डिस्कशन केले. की मेकॅनिकल वेव्जला एखादी वेव असेल, किंवा समजा असे एक दोरी माझ्याकडे, बरोबर, एक एंड तुमच्या हातात, एक एंड माझ्या हातात. जर मी एक असा फ्लिक केला ना तर तिची वेव पॅटर्न आपल्याला दिसतोय. तर त्या वेव पॅटर्नवर डिस्कशन केलं की आपण तो किती त्याची हाईट असेल, त्याची ॲम्प्लिट्यूड किती आहे, त्याचा जो वेव पॅटर्न त्याच्यावर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याला टाइम पिरियड किती लागणार एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी, जो इच अँड एव्हरी पार्टिकलचं जे ऑसिलेशन आहे, व्हायब्रेशन्स आहे, त्याच्यावर आपण डिस्कशन केलं. आणि अशा वेव्स की ज्यांना मीडियमची रिक्वायरमेंट आहे अशांना बोलणार आपण मेकॅनिकल वेव्ह, आणि अशांना मीडियमची रिक्वायरमेंट नाही अशा वेव्स कोणत्या असणार तुमच्या नॉन मेकॅनिकल वेव्स, दॅट आर इन अ
वेव्स, साऊंड वेव्स तुमच्या मेकॅनिकल आहे, EM वेव्स तुमच्या नॉन मेकॅनिकल वेव्स आहेत. साऊंड वेव्स म्हणजे काय, मी इथून तुमच्याशी बोलतोय ना, तर तिथे तुमचे जे वेव्स आहे साऊंड मध्ये जे एअर पार्टिकल आहे ना, ते एक दुसऱ्यावर कोलाइड करणार आहेत. जर जो मोशन आहे तुमचा, लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सफर्स वेव्ह, या दोन पार्ट्स आपण मेकॅनिकल वेव्समध्ये पाहिले. लॉन्जिट्युडनल वेव्ह काय की वेव्हची डायरेक्शन आणि पार्टिकलची व्हायब्रेशनची डायरेक्शन दोनही सेम असतील तर ते कोणती, लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि ट्रान्सफर्स वेव्ह काय, पार्टिकल अप अँड डाऊन करतील आणि वेव्ह तुमची एका डायरेक्शनला जाईल, म्हणजे दोन्ही मध्ये किती अँगल 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर टू इच अदर, दॅट वेव्स आर द ट्रान्सफर्स वेव्ह. वी विल डिस्कस इन द वेव्स पॅटर्न. आफ्टर दॅट ऑप्टिक्स. ऑप्टिक्स काय की आपल्याला एखादा ऑब्जेक्ट दिसतो तर तो त्याच्यापासून रेज प्रोड्यूस करणार, एनर्जी प्रोड्यूस करणार, लाईट प्रोड्यूस करणार, ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार आणि आपण सेन्स करू की हां समोरचा ऑब्जेक्ट तिथं आहे. बट असं नसतं. सूर्यापासून एनर्जी येईल, त्या लाईट त्या ऑब्जेक्टवर पडेल, त्या ऑब्जेक्टवरून रिफ्लेक्ट करून ते आपल्या डोळ्यांमध्ये जातील आणि नंतर आपल्याला एखादी इमेज दिसणार आहेत. तिथे मिरर्स पाहिले आपण, प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि डिफरंट लेन्सेस पण पाहिला. इच अँड एव्हरीथिंग वी विल डिस्कस इन द ऑप्टिक्स. ऑप्टिक्सची दोन पार्ट्स केले आपण, रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. जसं की लाईटची जे नेचर आहे तो एका स्ट्रेट लाईन किंवा पार्टिकल नेचर पण आहे किंवा त्याचं एक वेव्ह नेचर पण आहे. पार्टिकल नेचर डिपेंडंट व्हॅल्यूज पाहिले आपण रेजमध्ये, रे ऑप्टिक्समध्ये. नंतर वेव्ह डिपेंडंट पार्टिकल्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या हायजेन्सने आपल्यासमोर मांडल्या आहेत, त्या आपण पाहिल्या वेव्ह ऑप्टिक्समध्ये. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण स्टार्ट केलं होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय केलं की न्यूटन इथे संपलेला आहे, बरोबर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर इथपर्यंत संपलेलं आहे. नंतर आता जो करंटच्या पुढचा सेक्शन आहे तो आपण पाहिला कशामध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुमचे जे चार्जेस आहेत, युनिव्हर्सल जो चार्ज आहे तो कसा असणार आहे, कन्झर्व असणार आहेत. प्रत्येक पार्टिकलकडे, प्रत्येक जो ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार आहेत आणि जो नाही दिसत त्यांच्याकडे सुद्धा चार्ज अवेलेबल आहे. बट तुम्ही एखाद्या ठिकाणून चार्ज उचलणार, दुसरीकडे ठेवणार आणि त्याचा जो चार्जचा जो पोटेन्शियल आहे, म्हणजे काय वाढवणार, त्याचा व्होल्टेज वाढवणार. त्याच्यानुसार तुम्ही इलेक्ट्रिसिटीला डिस्कस केलं होतं. याच्यामध्ये ओम्स लॉ पाहिला तुम्ही, V=IR, V=IR. इथं रेजिस्टन्स आहे तुमचा, R आहे तुमचा करंट, V तुमचे इथे व्होल्टेज आहे. तर या रिलेटेड EMF पाहिला आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पाहिला, करंट इलेक्ट्रॉन तुमचे एका डायरेक्शन जातील तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुमचा करंट फ्लो करणार आहेत. तुम्ही ज्या घरामध्ये जे अप्लायन्सेस यूज करता ना, जसं की फॅन आहे, TV आहे, LED ट्यूब आहे, कॅमेरा आहे, जसं की तुमचा सेलफोन आहे, त्याला चार्ज करतात आपण, इलेक्ट्रॉन्स भरतात ना त्याच्यामध्ये. आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ते 220 ते 240 व्होल्ट एवढे असणार आहे, 50 हर्ट्ज त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर याच्या रिलेटेड इच अँड एव्हरी कॉम्पोनंट आपण डिस्कस केलं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, की जिथं तुमचे चार्ज ॲट रेस्ट डिस्कस इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि चार्ज जर मोशनमध्ये असतील, चार्ज निघाले पुढे जात आहेत आणि परत कन्झ्युम करून परत एंड करतायत, तर हे जे डिस्कशन पाहिलं आपण ते कशामध्ये पाहिलं, इलेक्ट्रिक करंटमध्ये. वेअर दॅट अगेन से ॲड इलेक्ट्रोडायनॅमिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्ज रेस्टला आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये चार्ज मोशनमध्ये आहे, दॅट इज इन इलेक्ट्रिक करंट. आफ्टर दॅट वी डिस्कस द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मॅग्नेटिझममध्ये काय केलं, मॅग्नेट्स जे बाय नेचर मॅग्नेट्स प्रेझेंट आहे आपल्याकडे, जसं की काही सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे, हे सेमीकंडक्टर्स आहेत आपल्याकडे. बट ते मॅग्नेटिझम सारखे काही मॅग्नेट्स, जसं की बार मॅग्नेट आपल्याकडे, काही दगड असतात की जे मॅग्नेट सारखे बिहेव करतात. त्यांच्यावर कुठला तरी मेटल जर त्यांच्या जवळ गेला ना, फेरो मॅग्नेटिक मटेरियल असतात ते, तर ते अट्रॅक्ट करतात समोरच्याला काय करणार, ते अट्रॅक्ट करणार. असे मॅग्नेटिझमवाल्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केला. मॅग्नेटिक फील्ड पाहिली की जेव्हा एखाद्या वायरमधून करंट पास होईल ती त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहिलं. बट त्याचबरोबर त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होते. त्या मॅग्नेटिक फील्डचं डिस्कशन आपण या मॅग्नेटिझम अँड सो ऑन याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर पाहिलं आपण सेमीकंडक्टर्स, जे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर, या दोन टाईपमध्ये पाहिलं. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बाय नेचर असतात, जसे की सिलिकॉन आणि जर्मेनियम हे बाय नेचर आहेत की ज्यांच्या आउटर मोशनमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके. आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर काय की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर जे आहेत ना, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर बिहेव्स लाईक अ इन्सुलेटर, ते इन्सुलेटरसारखं काम करतात. आणि आपल्याला काय करायचं, सेमीकंडक्टर म्हणजेच काय की जे कंडक्टर्स पण नाही आहे आणि इन्सुलेटर पण नाही, या दोघांच्या मध्ये आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीज आपण चेंज करू शकतो. जसं की आपल्याला एखाद्या ठिकाणी करंट पाठवायचं आहे, बट आपल्याकडे 100 वॅटचं करंट आहे,
किंवा 2 एम्पियर आहे, आपल्याकडे समोर एकच एम्पियर पाठवायचं, त्याला कमी करायचं काम कोणाचं आहे, मधलं सेमीकंडक्टरचं काम आहे. तर याचे रिलेटेड व्हॅल्यूज पाहिले आपण सेमीकंडक्टरमध्ये. इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड केल्या होत्या. जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड केला तर त्याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर बोलणार, आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड केला तर पी टाईप सेमीकंडक्टर आपण बोलणार आहोत. पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट या दोघं टाईपचे इम्प्युरिटीज ॲड करतो. जसं की सिलिकॉनच्या ॲटम्समध्ये आपण एक बोरॉनचा किंवा ॲल्युमिनियमचा ॲटम ॲड केला तर तो त्याची आउटर मोशनमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे ना, तर याच्याकडे चार वाले काय करतील, एक दुसऱ्यांसोबत बॉन्ड बनवतील, एक एक्स्ट्रा राहून जाईल. मग त्याच्यानुसार ते कंडक्टिव्हिटी वाढवता येते आपल्याला. एखाद्या इन्सुलेटरची, एखाद्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवता येते किंवा कमी करता येते, डिपेंडंट ऑन अवर रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर जे शेवटचं चॅप्टर होतं कम्युनिकेशन सिस्टीम, हे आपण EM वेव्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम हे एकच चॅप्टर घेतलं होतं. की EM वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे आहेत त्यांच्या रिलेटेड जे कम्युनिकेशन सिस्टीम आहेत, जसे की आपल्याकडे रेडिओ वेव्ज आहेत, फ्रिक्वेन्सी आहेत, जे आपण सेलफोन यूज करणार आहोत, टेलिव्हिजन आहेत, ब्रॉडकास्टिंग आहे, याच्या रिलेटेड इच अँड एव्हरी जो टॉपिक आपण पाहिला तो होता सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये. ओके, याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे आपला 12th जो रिलेटेड पार्ट आहे त्याच्यामध्ये जे काही चॅप्टर्स ॲड झालेले आहेत आणि काही चॅप्टर 11th मधलेच आहेत की जे आपण फ्युचर ओरिएंटेड म्हणून घेतले होते. हे चॅप्टर्स तुम्हाला जसे की थर्मो असेल, इकडे वर्क एनर्जी पॉवर आहेत, हे काही चॅप्टर्स तुम्हाला 12th सिलेबसमध्ये सुद्धा आहेत. बघा इथे 12th सिलेबसमध्ये आपण NCERT आणि स्टेट बोर्ड या दोघांना कंबाईन केलं आहे, आणि नीट JEE या दोघांच्या रिलेटेड आपण हा सिलेबस डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये बघा पहिलं जे चॅप्टर आहे आपलं ते आहे रोटेशनल डायनॅमिक्स. हा मेकॅनिक्सचाच पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्क्युलर मोशन ॲड करायचं आहे, की एखादा ऑब्जेक्ट रोटेट करतो, जसं की अर्थ आहे आपली या सूर्याच्या भोवती फिरणार आहे ना, रोटेशनल मोशन करणार आहेत. तर याच्या रिलेटेड जे व्हॅल्यूज आहेत ते आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पाहणार आहोत. नंतर आहे तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स. जसं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण 11th मध्ये पाहिलं, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स पाहिला, जसं की स्ट्रेस स्ट्रेन केला तुम्ही कशाला, सॉलिडला, तशाच प्रॉपर्टीज तुमच्या फ्लुइडच्या पाहणार आहोत आपण. फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज आहेत की बाय नेचर फ्लुइड जे असणार आहेत ते आजूबाजूच्या ज्या मटेरियल्स आहेत त्याच्यावर एक फोर्स अप्लाय करणार आहेत. तर बघा जर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये लक्ष द्या, इन अ फ्लुइड मेकॅनिक्स और स्टेट बोर्डमध्ये याचं चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, आणि आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून याला घेणार आहोत. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काय की तुमचा नॉर्मल जो लॉज आहे, पास्कल लॉ आहे, जसं की JCB तुम्ही पाहिलं असेल सर्वांनी. हां, तो JCB मध्ये जे आर्म्स काम करणार आहेत ते हायड्रोलिक फोर्सवर चालणार आहे. त्याच्यावर हायड्रोलिक फोर्स असणार आहे, जसं की ऑइल टाकलेलं असतं बरोबर, हायड्रोलिक फ्लुइड ॲड केलेलं असतं, त्या फ्लुइडच्या प्रेशरवर ते काम करणार आहे. तिथं दुसरा काही इक्विपमेंट नसतो, बघा असे ट्यूब्स असतात, त्या ट्यूबमधून ऑइल पास केलं असतं, दॅट इज द फ्लुइड. त्या फ्लुइडच्या रिलेटेड व्हॅल्यूज आहेत, जसं की इंजेक्शन असणार आहे तुमच्याकडे, इकडून तुम्ही प्रेस केलं की समोरून फुल्ली प्रेशरनं पाणी बाहेर पडणार आहे ना, किंवा घराकडे आपल्याकडे सध्या नळ वगैरे आलं तर आपण गार्डनमध्ये पाणी देतो ना, तर जास्त दूर जर पाणी पडायचं असेल तर आपण काय करतो, पुढचं जे आपलं जे नोझल आहे त्याला काय करणार, असं प्रेस करणार, त्याची आउटपुटची जी साईज आहे, एरिया कमी केला तर प्रेशर वाढतो, प्रेशर कमी केला तर प्रेशर वाढवलं तर एरिया वाढवला तर प्रेशर कमी होणार आहे, प्रेशर जर वाढायचं असेल तर आपला एरिया कमी करावा लागेल, दोघं एक दुसऱ्यांना व्हॉइस वर्सा आहे. तर याचे रिलेटेड व्हॅल्यूज आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पाहणार आहोत, इच अँड एव्हरीथिंग. जसं की आपण एखादा बॉल घेतला आणि बकेटमध्ये पाणी आहे, तर बकेटमध्ये खाली बॉल जर आपण असा प्रेस केला आणि सोडून दिला तर तो आपोआप बाहेर पडतो, किंवा तुम्ही स्विमिंग करायला गेला इझिली तुम्ही फ्लो करू शकता ना जर थोडेफार हातपाय हलवले तरी सुद्धा. किंवा स्टार्टिंगला आपण एखादा एवढे मोठे जहाज असतात ना, ते सुद्धा पाण्यावर तरंगतात ना, की नॉर्मल बकेटमध्ये छोटासा दगड घ्या तुम्ही, छोटासा लाकूड घ्या, ते लगेच डीप करून जाईल, बट तेच लाकूड समुद्रामध्ये जर टाकलं ना तर ते इझिली फ्लोट करतं. तर याच्या रिलेटेड व्हॅल्यूज आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पाहायचे आहेत, की तुमचा जो फ्लुइड प्रेशर अप्लाय करणार आहे तुमच्या कुठल्याही ऑब्जेक्टवर त्याच्या रिलेटेड. त्याच्यानंतर एक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पण खूप भारी टॉपिक आहे, की ज्याच्यामध्ये गॅसचे जे पार्टिकल्स आहेत की जे कसे वर्क करणार आहेत, त्याच्यामध्ये त्याची RMS व्हॅल्यू असेल, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असेल, त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू असेल गॅसच्या फ्लोची, अँड डिफरंट पार्ट्स असतील, ते आपण डिस्कस करणार आहोत तुमच्या
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनमध्ये. याच्यानंतर तुमचं थर्मोडायनॅमिक्स, सर्वांचं फेवरेट आहे थर्मोडायनॅमिक्स, जे आपण 11th पण घेतलं आणि 12th आपण अजून डिटेलमध्ये घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये तुमच्या प्रोसेस असणार आहेत ओपन सिस्टम, क्लोज सिस्टमवाल्या. याच्यानंतर एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, त्याच्यानंतर टेम्परेचर व्हेरिएशन असतील, टेम्परेचर चेंज, टेम्परेचर स्केल्स असतील, केल्विन, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल, आणि भारी भारी टेक्निक्स आहेत की ज्या आपल्याला इझिली फायदेशीर ठरणारे पुढे जाऊन. जे काही लोकांना पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे, जर तुम्ही केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये इंटरेस्टेड असाल तर थर्मोडायनॅमिक्स पण खूप भारी ब्रांच आहे पुढे जाऊन शिकण्यासाठी. त्याच्यानंतर हे ऑस्सिलेशन आपण पेंडुलम पाहिलं असेल की सिम्पल पेंडुलम त्याच्या मीन पोझिशनपासून हा जो फ्लिक करणार आहे, अप अँड डाऊन करेल, टू फ्रो मोशन करेल, याचे रिलेटेड ऑसिलेशन्स आणि आपण याच्यात व्हायब्रेशन्स पण ॲड करूया. ऑसिलेशन व्हायब्रेशन जवळजवळ सेमच आहेत, तर ते याच्यात ॲड करणार आहोत आपण अजून. नंतर हे सुपरपोजिशन ऑफ वेव्स, की ज्या आपण आधीच पाहिलं आहे, वेव्स, साऊंड वेव्स आणि एम वेव्स, त्या परत आपण रिलेटेड करणार आणि डिस्कस करणार आहोत 12th सुद्धा. त्याच्यानंतर ऑप्टिक्समध्ये रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स, ह्या 2 टॉपिक डिस्कस करायचे परत आपल्याला. रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्समध्ये पार्टिकल नेचर आहे तुमच्या, कसलं पार्टिकल नेचर तुमच्या ऑब्जेक्टचं, लाईटचं. त्याच्यानंतर लाईटचं वेव्ह नेचर एक्सप्रेस करणं, हायजेन्स आणि बाकीचे लॉज आहेत ते कशामध्ये, वेव्ह ऑप्टिक्समध्ये. नंतर हे इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड, जसे की इलेक्ट्रोस्टॅटिक्स पाहिलं आपण, त्याच्या मागे जे चार्जेस आहेत, चार्जेस बिहाइंड दी current flow, that we'll discuss in that chapter, electric charges and field. After that electrostatics and potential capacitance. या इलेक्ट्रोस्टॅटिकचे काही ॲप्लिकेशन्स आहेत की पोटेन्शियल डिफरन्स असणारे, पोटेन्शियल असणारे, व्होल्टेज असणारे, आणि कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटर काय असतो, कॅपॅसिटर हॅज कॅपॅसिटी टू होल्ड अ चार्ज. दॅट विल कॅपॅसिटन्स वी विल डिस्कस इन दी इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर. आफ्टर दॅट चार्ज इन मोशन, चार्ज जर मोशनमध्ये असेल, किंवा इलेक्ट्रोडायनॅमिक्स बोलणार आपण त्याला, ते पाहूया आपण इलेक्ट्रिक करंटमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला V = IR हा रिलेशन येईल की करंट कसा फ्लो करणार आहे. त्याच्यामध्ये डिफरंट इक्विपमेंट डिव्हायसेस आहेत की ज्याच्या किर्चॉफ्स लॉ पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉ खूप भारी ना, की तुम्हाला जे सर्किट असणार आहेत, रेजिस्टर्स अटॅच करणार, डिफरंट टाईपचे रेजिस्टर सिरीजमध्ये असतील, रेजिस्टर इन पॅरल असतील, सेल्स इन सिरीज असेल, सेल्स इन पॅरल असेल, ज्या बॅटरीज कनेक्ट करणार आहे आपण ते. इच अँड एव्हरीथिंग विल डिस्कस. DC करंटवर आहे हे सर्व. इलेक्ट्रिक करंट तो जो DC फॉर्मॅट आहे तो पाहणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर पाहूया. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय, इलेक्ट्रिक करंट एखाद्या वायरमधून जेव्हा पास करेल तेव्हा त्या वायरच्या अवतीभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड आपण कॅपिटल B ने डिनोट करतो आणि इलेक्ट्रिक फील्ड आपण कॅपिटल E ने डिनोट करणार आहोत. तर याचे रिलेटेड फॉर्म्युलेज पाहूया मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझममध्ये सुद्धा. नंतर चॅप्टर आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल्स, दॅट इज मॅग्नेटिझम अँड मॅटर. मॅग्नेटिक मटेरियल्स, जे मटेरियल्स मॅग्नेटिक आहे किंवा तुम्ही एखाद्याला मॅग्नेटिक करू शकता. नॉर्मल तुम्ही जर एखादा रॉड घेतलाय आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक वायंडिंग केली आहे, वायर फिरवली आणि त्या वायरमधून करंट पास केला, तर तो जो रॉड आहे ना तो ॲज अ मॅग्नेट बिहेव करेल काही वेळासाठी. जेव्हा तुम्ही करंट कट केला तो काही वेळानंतर तो परत कंडक्टर बनून जाईल, तो मॅग्नेटिक मटेरियल राहणार नाही. तो तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल्स क्रिएट करू शकतात बाय युझिंग डिफरंट फेनॉमेनॉन्स दॅट विल कम इन द 12th चॅप्टर, मॅग्नेटिक मटेरियल्स अँड मॅग्नेटिझम अँड मॅटर. आफ्टर दॅट वी विल डिस्कस द मॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय की सेम पार्ट आहे. एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा कॉईल ठेवला ना तर तो कॉईलवर इलेक्ट्रिक फील्ड आहेच, बट तो मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये आहे ना, म्हणून त्याच्यावर इलेक्ट्रिक करंट तयार होतो. इलेक्ट्रिक करंट इंड्युस्ड ऑन अ कॉईल, when that coil we will placed in a magnetic field, that will come in a electromagnetic induction. Each and every concept पाहणार आहोत. लॉरेन्झ लॉ आहेत, लेन्झ लॉ आहेत, तुम्ही फॅरेडेज लॉ पाहणार आहोत. खूप भारी भारी डेरिवेशन्स आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये आणि खूप जास्त मार्क्सला पण आहे आणि इम्पॉर्टंट सिम्पल पण आहे. नंतर आहे अल्टरनेटिंग करंट. जसं तुम्ही डायरेक्ट करंट पाहिला की 1 वे असणार आहे, तुमचं अल्टरनेटिव्ह करंट 2 वे असणार आहे. दॅट विल कम इन अल्टरनेटिव्ह करंट AC सर्किट्समध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. रेडिएशनचे ड्युअल नेचर, जसं की तुम्ही लाईटचं पाहिलं की पार्टिकल बिहेवियर पण आहे आणि वेव्ह बिहेवियर पण आहे. तसंच तुम्ही रेडिएशनचे नेचर पाहणार आहोत आणि मॅटर पाहणार आहोत की रेडिएशन नंतर ब्लॅक होल काय असणार आहेत, ब्लॅक बॉडी काय असेल,
इच अँड एव्हरी जो हायर लेवलचं फिजिक्स डिटेलिंग आहे ते आपण पाहणार आहोत, एकही टॉपिक सोडणार नाही आहे. नंतर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, जो आता आपण बाहेरून पाहिला ना की एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करतोय, एखादी बस जाते, किती वेलोसिटीने जाते, किती मास तिचं, त्याची डेन्सिटी काय, एखाद्या मटेरियलची डेन्सिटी काय, इच अँड एव्हरीथिंग पाहिलं. बट मॉलिक्युलर लेव्हलला आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं की ॲटमिक लेव्हलला काय चालणार आहे. तुमचा जो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे ना, तो इथंच आपण डिस्कस करूया. कशामध्ये? ॲटम्समध्ये आणि न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लिआय ॲटम बघा, ॲटमच्या मध्ये तुमचे PEN पेन राहणार आहेत. पी कोण? प्रोटॉन, ई तुमचा इलेक्ट्रॉन, एन ए तुमचे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन तुमच्या नंतर लास्ट चॅप्टर आपलं कम्युनिकेशन सिस्टम. कम्युनिकेशन सिस्टममध्ये तुमच्या इच अँड एव्हरी जे वेव्स फॉर्मॅट आहे, कसले तुमचे जे सेमीकंडक्टर डिव्हायसेस आपण यूज करणार आहोत, त्यांचा यूज तुमच्या डे टू डे लाईफ प्रॅक्टिकलमध्ये जे अप्लायन्सेस आपण वापरतो, जसे की सेलफोन आहे, सेलफोनवर आपण साधा मेसेज टाईप करतो बघा, आणि सेंडचं बटन दाबलं की समोरच्या मोबाईलमध्ये तो मेसेज दिसतो, त्याने पाहिलं की आपल्याला असे ब्लू टिक दिसते. तर हे जे कम्युनिकेशन आहेत, हे याच्या मागे खूप सारे डिफरंट फेनॉमिनॉन काम करणार आहेत. जसं की इकडं तुम्ही मेसेज टाईप केला, तुम्ही सेंड बोलले, त्या मेसेजचं इन्क्रिप्टेड व्हर्जन तुमच्या टावरकडे जाईल, तिथून त्याच्या नेक्स्ट स्टेशनकडे जाईल, त्या चॅनलकडे. बट इथून जो सिग्नल जातोय तो बघा, इथे इलेक्ट्रिकल सिग्नल, त्याचं तुम्ही नॉर्मल जो सिग्नल मेकॅनिकल सिग्नल त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्जन केलं, त्याला पाठवला, त्याला 2 वे सिस्टममध्ये अरेंज केला आहे, त्याला कन्व्हर्टर ॲड केलं आहे, त्याच्यानंतर कोडर आहे, त्याला डिकोडर ॲड केला आहे, आणि खूप भारी भारी ॲप्लिकेशन्स आहेत की जे पुढे अप्लाय झाल्यानंतर तो त्याच्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर तो जो मेसेज आहे तो इन्क्रिप्टेड आहे, तो इन्क्रिप्शन त्याचं काढून त्याला डिकोड केलं जातं, त्यानंतर तो मेसेज त्या समोरच्या व्यक्तीला दिसतो. बरोबर, मध्ये कुणीच त्याला ट्रॅक करू शकत नाही. किंवा तुम्ही साधं इथून नंबर डायल केला, कॉलचं बटन दाबलं, तर USA मध्ये असू द्या किंवा जळगावमध्ये कुणी असू द्या, लगेच त्याला फोन जातो आणि त्याचा आवाज आपल्याला विदाऊट एनी डिले आपल्याला ऐकू येणार आहे. तर किंवा व्हिडिओ कॉलिंग पाहता तुम्ही, साधं टेलिव्हिजन आहे, एखादी आपलं सध्या IPL सुरू आहे, मॅच तिकडे सुरू आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला ती मॅच क्लिअरली दिसणार आहे. तर हे जेवढं झालं ना पॉसिबल, ते याच कम्युनिकेशन सिस्टमच्या स्ट्रॉंग असल्यामुळे झालेलं आहे. तर एवढा मोठा सिलेबस आपल्याला शिकायचं आहे, तर याच्याकरता एकाच दिवसात तर काही शिकायचं नाही, आपल्याला पूर्ण वर्षभर लावायचं आहे. एक चॅप्टर घेऊया आपण. 18 चॅप्टर आहेत ना आपल्याकडे, 12-13 महिने आहेत. तर काही चॅप्टरमधले छोटे छोटे आहेत, तर ते 8-8, 15-15 दिवसांचे आहेत. तर याच्या बेसिस प्रत्येक चॅप्टरवर आपल्याला 5 ते 10 क्वेश्चन पेपर एक्स्ट्रा ॲड करायचे, आणि डेली हँडआउट तर तुम्हाला भेटणारच आहेत. आणि जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट येते की जवळजवळ 25,000 MCQ असतील त्याच्या पूर्ण चॅप्टरवर. आणि आपण काय करूया, जसं तुमचा चॅप्टर सुरू झालं, त्या समजा आता रोटेशनल डायनामिक्स, त्याच्यातले पहिले दोन टॉपिक झालेत पूर्ण वीकमध्ये, तर पहिल्या 2 टॉपिकवर लगेच आपण MCQ जे आहेत ते व्हिजिबल करूया आपल्या ॲप्लिकेशनवर, की जेणेकरून तुम्ही घरी प्रॅक्टिस करणार आहोत. नंतर जर पुढचं चॅप्टर आपलं सुरू झालं फ्लुइड मेकॅनिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, तर त्याचे रिलेटेड MCQ लगेच व्हिजिबल करतील. बरोबर, असे एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. आणि जसं आपले 4-4, 5-5 चॅप्टर झाले, त्याच्यानंतर पूर्ण चॅप्टरचा एक सेट करून त्याच्यावर प्रॅक्टिस करूया, जेणेकरून आपण असं नाही व्हायला पाहिजे की पुढे जाताना मागचं विसरून गेलं पाहिजे. कारण आपला जो एक्झामचा जो फोकस आहे तो पूर्ण दोन्ही वर्षांच्या बेसिसवर आहे ना. 30-40% क्वेश्चन तुम्हाला 11th येणार आहेत, रिमेनिंग क्वेश्चन तुमच्या 12th सिलेबस येणार आहेत. तर आपण असं घेऊया की जेणेकरून आपल्या स्कोर जो आहे तो खूप स्ट्रॉंग असणार आहे. तुम्ही कुठल्याही एक्झामला बसा, नीट असू द्या, JEE असू द्या, स्टेट बोर्ड असू द्या की CET असू द्या, तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. आणि तुम्ही फक्त कॉन्फिडंट राहा, आम्ही तुमच्यासोबत आहातच. काही इन्क्वायरी असेल, काही कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करू शकतात. हा माझा नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी चालेल किंवा यू जस्ट एक कॉल केला तरी चालेल. इट इज 9405918918. Okay, you can call me on that number or just WhatsApp me if any queries about syllabus and any topic. 24 hour तुमच्यासाठी आम्ही असणार आहोत अवेलेबल. प्लीज कॉन्टॅक्ट अस. थँक्यू सो मच फॉर टेकिंग इंटरेस्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करूया रोटेशनल डायनामिक्स. त्याचा जो पहिला टॉपिक आहे त्याच्यापासून सुरुवात करूया, इंट्रोडक्टरी पार्ट. नंतर हळूहळू चॅप्टर संपेलच. प्रत्येक चॅप्टरचं टार्गेट असेल की एवढ्या दिवसात ते संपलंच पाहिजे, त्याच्यावर एवढे MCQ झालेच पाहिजे. असं नाही की आपल्याला चालू द्या. तसं
काहीच नाही आहे. आपला जो फोकस आहे तो मेन एक्झामवर आहे आणि आपली कॉम्पिटिशन जामनेर जळगावच्या लोकांसोबत नाही आहे. आपली कॉम्पिटिशन आहे हायर लेवलसोबत, बरोबर. तर जेई नीटला तुम्हाला जर 99% वर पाहिजे असतील किंवा 90% वर, जसे की आपला केमिस्ट्रीचा रिझल्ट आहेच आतापर्यंत, फिजिक्सचा पण आहेच, तर कॉन्फिडेंट राहा आणि फक्त लेक्चर्स रेग्युलर अटेंड करा. काही दिवसामध्येच आपलं ऑफलाईन लेक्चर पण सुरू होऊन जाईल. तसे करोना आपला संपत आलं, तसं आता वॅक्सिन पण सुरू आहे ना, तर काही दिवसानंतर परत बॅक टू नॉर्मल येईलच. तर तोपर्यंत, जोपर्यंत आपण बॅक टू नॉर्मल येत नाही तोपर्यंत ऑनलाईन लेक्चर्स फॉलो करा. जोपर्यंत आपलं रेग्युलर लेक्चर्स ऑफलाईन सुरू होत नाही तोपर्यंत. ऑफलाईन सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऑल लेक्चर्स विजिबल राहणार आहेत, जे रेग्युलर लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत तेच. each and everything we are discussing in topic wise and with practice. Thank you so much.